हाय, मी अनुया फीड्समध्ये तुमचं स्वागत। हराभरा कबाब हे आपल्या सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे आणि तुम्ही अनुया फीड्सवर आल्यानंतर फिश नाही असं होऊच शकत नाही। ह्या कबाबमध्ये भरपूर भाज्या जातात, त्यामुळे सगळ्या आया खुश असतात, कारण त्यानिमित्ताने मुलांच्या पोटात भाज्या जातात। तर मुलंच नाही तर मोठेही अतिशय मिटक्या मारत खातात असे पौष्टिक आणि चविष्ट कबाब आज आपण करणार आहोत। तर करूया सुरुवात, चला। फिश हराभरा कबाबसाठी आपण इथे घेतोय फिश, रवा, कॉर्नफ्लोअर, आलं लसूण पेस्ट, चीज, कांदा लसूण मसाला, मटार, ब्लांच केलेला पालक, कोथिंबीर, लिंबू, कांदा, हिरव्या मिरच्या, बटाटा उकडलेला आणि मीठ। फिश हराभरा कबाबसाठी आपण इथे घेतोय फिश। मी इथे पाव किलो फिश घेतले। फिश तुम्ही सुरमई घेऊ शकता किंवा बासा। मी इथे आज बासा घेतलाय आणि हे बोनलेस पाहिजे। तर ह्याला आता आपण आधी फिश शिजवून घेऊया। त्याच्यासाठी 2 चमचे आलं लसूण पेस्ट लावून घेते त्याला, आणि मीठ थोडं। इथे मी आता थोडं तेल टाकून फिश शिजवून घेते। 1 चमचा तेल बस झालं। फिश कबाबसाठी आपला हे फिश इथे तयार आहे। आता आपण मटार जरासा परतून घेतोय। ॲक्च्युली ह्या रेसिपीला मटार नुसता ब्लांच करून घेतला तरी चालतो, पण परतल्याने जरा छान चव येते। मी तसं करते, म्हणजे जरा त्याला चव चांगली येते। आणि तेल अगदी नावाला टाकायचे, जस्ट परतायचे बस। इथे आपण 1 वाटी मटार घेतलाय। झालं, जस्ट असं परतायचा आहे आपला तो मटार। ते झालंय, मी गॅस बंद करते आणि 1 चमचा कांदा लसूण मसाला त्यात टाकते, म्हणजे छान मिक्स होईल ते। आता आपण ह्या फिश हराभरा कबाबचं बाहेरचं जे मिश्रण आहे ते करून घेतोय। त्याच्यासाठी जो मटार परतून घेतला होता तो मी आता मिक्सरमधनं काढते। खूप बारीक असा करायचा नाही, मिक्सरमधनं थोडा जाडच ठेवायचं जरा, म्हणजे अगदी त्याची खूप पेस्ट नाही करायची। हा मटार आपला असा पाहिजे, जास्त बारीक नाही करायचं जर। हा इथे मी पालक ब्लांच करून घेतलाय। ब्लांच करून घ्यायचं म्हणजे गरम पाण्यात, आपण उकळत्या पाण्यात 1-2 मिनिटासाठी फक्त तो टाकायचा, गॅस बंदच करून टाकायचा। आणि तो गाळणीत काढल्यानंतर त्याच्यावर मी बर्फाचं पाणी टाकते, म्हणजे त्याचा रंग हिरवा राहतो। आणि मग असा छान कोरडा करून घ्यायचा, एका नॅपकिनवर वगैरे टाकून असा छान कोरडा करायचा। म्हणजे असा हा मी इथे जसा केला तसा कोरडा करून घेतलाय। हा ब्लांच केलेला पालक अर्धी वाटी आहे। मिक्सरमध्ये आता ग्राइंड करून घेते। आपण अगदी ह्याची प्युरी नाही करायची, थोडासा जाडच ठेवायचा। आता आपण हा पालक काढून घेतलाय असा। सगळंच आपण आता एकत्र करतो। आपण इथे एक उकडलेला बटाटा घेतलाय, तो मी आता मॅश करून घेते।
हा बटाटा, उकडलेला बटाटा तुम्ही किसून पण घेऊ शकता, पण मग तो फार गुळगुळीत होतो. मला असं ते खूप कबाब गुळगुळीत आवडत नाही, म्हणून मी मॅश करून घेते. आता ह्यात आपण टाकतोय 2 चमचे हिरवी मिरची बारीक चिरलेली, कोथिंबीर, आणि मीठ आत्ता टाकायचं ह्याच्यामध्ये, नाही तर मग ते खूप पातळ होतं मिश्रण. साधारण एक अर्धा चमचा, 1 चमचा रवा, बारीक रवा. रव्याने असे छान असे फर्म आणि कुटकुटीत होतात. 1.5 चमचा कॉर्नफ्लॉवर. आता हे छान मिक्स करून घेऊया. फिश हराभराचं आपलं हे मिश्रण तयार आहे. आता बाहेरचं जे हिरवं मिश्रण आहे ते तयार आहे भाज्यांचं. आता आपण आतलं फिशचं स्टफिंग करून घेतोय. आधी आपण आलं लसूण आणि मीठ लावलेला जो मासा शिजवून घेतलाय तो मी इथे काढते. अर्धा कांदा बारीक चिरलेला, 1 चमचा बारीक चिरलेली हिरवी मिरची, थोडं लिंबू पिळूया तिथे आपण, आणि 1 क्यूब चीजचा. यात आता मीठ टाकायची आवश्यकता नाही, कारण फिश शिजवताना आपण त्याला थोडं मीठ लावलंय आणि चीजमध्ये मीठ असतंच. आता हे हातानेच मी मिक्स करून घेते. आता हे आतलं जे स्टफिंग आहे ते मी करून घेतलंय. हे पण असं खूप बारीक नाही करायचं त्याला, म्हणजे असं खूप मॅश नाही करायचं. तर आता इथे आपले कबाब तयार करून घेऊयात. त्याच्यासाठी पण मी थोडं हाताला तेल लावायला घेते. तळहातावर थोडंसं तेल घेऊन आता हे जे फिशचं स्टफिंग आहे ते आत भरायचं. वरून परत असं छान त्याला बंद करून घेऊया. आपले फिश हराभरा कबाब इथे वळून तयार आहेत. आता आपण स्लरी करून घेऊयात. स्लरीसाठी मी इथे घेते 3 चमचे कॉर्नफ्लॉर, मोठे चमचे, थोडं 1 चिमूट मीठ टाकूयात त्याच्यात. स्लरीसाठी थोडं पाणी, ह्याची कन्सिस्टन्सी बघतच पाणी टाकायचं आहे आपल्याला. अशी साधारण जाड दुधासारखी याची कन्सिस्टन्सी पाहिजे. 3 मोठे चमचे कॉर्नफ्लॉरला मी 2 चमचे पाणी घेतले, कारण आता आपण स्लरीत बुडवून आणि मग ब्रेड क्रम्समध्ये बुडवून फ्राय करणार. आपण आता हे कबाब स्लरीत बुडवून घेतोय ब्रेड क्रम्समध्ये छान. आता आपले कबाब इथे तयार आहेत. सगळं त्याचं कोटिंग वगैरे झालेलं आहे. आता आपण ते फ्राय करून घेऊयात. डीप फ्राईंगला म्हणजे आपल्याला 1-2 वाट्या तेल तरी लागेल, त्याला तेल जास्त लागतं. आपले टेस्टी फिश हराभरा कबाब तयार आहेत. आणि मी ह्याच्यात थोडं चीज पण टाकले, म्हणजे मुलंही खुश, पण थोडंसं मुलांना चीटिंग पण केलं आहे बरं का, कारण भाज्याही आहेत ह्याच्यामध्ये. पण नक्कीच तुम्हाला आवडतील. तर तुम्ही माझी ही रेसिपी कशी वाटली ते तुम्ही करून बघा, मला कमेंटमध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि इंस्टाग्रामवर अनुया फीड्सला फॉलो करा.